आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया जिल्ह्यात अपघातांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरक्षा रथाचे लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। या सुरक्षा रथाचे उद्दिष्ट संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक नियमांची माहिती देणे आणि वाहन चालवताना सुरक्षा उपाययोजना बाळगण्याबाबत जागरूकता वाढवणे आहे। सुरक्षा रथ संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात फिरणार असून प्रत्येक गावात जाऊन स्थानिक नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देईल। या रथाद्वारे नागरिकांना वाहन चालवताना हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व सांगितले जाईल, ज्यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल। जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून त्यांनी सुरक्षा रथाच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला। सुरक्षा रथाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अपघातांपासून वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या उपक्रमामुळे गोंदिया जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आज आरटीओ ऑफिसकडे एक चित्ररथ आहेत, त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि तसेच एक इथे हॉल आहेत, त्याचा वास्तू निर्मिती केलं होतं DPCचं फंडमधून, त्याचंसुद्धा उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। रस्ता सुरक्षेसाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या दोघं वस्तू आज याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये नक्की आपल्या जिल्ह्यामध्ये जे रस्त्यामध्ये होणाऱ्या अपघातामुळे जे मृत्यू आहेत ते कमी करण्यामध्ये याचं नक्की कॉन्ट्रीब्युशन असणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सन 2024च्या 2025मध्ये वाढ देखील नसली तरी देखील माननीय परिवहन आयुक्तांचे आदेश आहेत की अपघात संख्या कशी कमी करता येईल, मृत्यूंची संख्या कशी कमी करता येईल, त्या अनुषंगाने त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे। त्या निधीअंतर्गत मग हे चित्ररथ किंवा सुरक्षा रथ म्हणता येईल, रस्ता सुरक्षा रथ तो आम्ही बनवला। त्याच्यामध्ये छानसं सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या की माणसांच्या मनाला भावतात आणि मग त्यानंतर अपघात होण्यापासून परावृत्त होतो माणूस म्हणता येईल, किंवा नियम पालनासाठी त्यांना परावृत्त केलं जातं। असे काही समजा असं एक व्हिडिओ क्लिप आहे की आई त्या मुलाला हेल्मेट घेऊन जा म्हणते आणि नंतर त्याचं ते ऐकलं नाही तर त्याचा अपघात होतो आहे आणि त्याच्या डोक्याला इजा होते आणि हे होतं। तर असे काही हार्ट टचिंग व्हिडिओज आहेत खूप छान। त्याच्यामध्ये मग ते गावोगावी जाऊन मुलांना, वृद्धांना, सगळ्यांना जे काही लायसन्स करता येतात कॅम्पला त्यांना देखील हे सगळ्यांना दाखवले जातात। ग्रामीण भागात जाऊन लायसन्स अनिवार्य आहे ह्याविषयी किंवा मोटर वाहन कायद्याच्या विविध माहितीविषयी, कलमांविषयी माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षेचे विविध त्याच्यामधून दाखवलेले आहेत। हो, पूर्ण जिल्हाभर ही वाहन फिरणार आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना ते ग्रामपंचायतीच्या समोर जाऊन लोकांना असं थांबवून मार्गदर्शन करणारे, समजा बस स्टँड असेल तिथं जाईल आणि छानपैकी आवाज आहे, त्याला व्हिडिओ हे आहे त्याच्यामध्ये आणि मार्गदर्शन करेल आणि त्याचा नक्कीच वाहन चालकांना फायदा होईल असं मला वाटतं। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।